10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घ्या तिथीपासून शुभ मुहूर्त आणि महत्त्व. शारदीय नवरात्री सुरू असून यात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजेला शुभयोग. कन्यापूजा 2024 शुभ मुहूर्त. कशी करायची कन्यापूजा? कन्यापूजेमध्ये वयाचे महत्त्व आणि बरीच माहिती पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा आणि माहिती आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा आणि उपासना करण्यात येत आहे. त्यासोबत नवरात्रीमध्ये कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजा करण्यात येते. लहान मुलींचे पाय धुवून त्यांची पूजा करून त्यांना पुरी, हलवाईचे जेवण आणि सोबत काहीतरी भेटवस्तू देण्यात येते. यंदा 10 की 11 ऑक्टोबर कधी आहे कन्यापूजन? जाणून घेऊ योग्य तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व. कधी आहे कन्यापूजा? यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी आली आहे. पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला दुपारी 12:31 ते 11 ऑक्टोबरला रात्री 12:06 पर्यंत असणार आहे. तिथीनुसार शुक्रवारी 11 ऑक्टोबरला दुर्गा अष्टमी साजरी होणार आहे. त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे. कन्यापूजेला शुभ योग कोणता? कन्यापूजेच्या दिवशी 3 शुभ योग तयार होत आहेत. यावेळी सुकर्म योग, रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. कन्यापूजा 2024 शुभ मुहूर्त. कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते 5:30 पर्यंत असतो. या दिवशी सकाळी माँ महागौरी आणि माँ सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा. दिवसभर सुकर्म योग आहे. मात्र सकाळी 6:20 ते 10:41 पर्यंत ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. राहुकाल सकाळी 10:41 ते दुपारी 12:08 दरम्यान आहे. अशी करा कन्यापूजा. आमंत्रित मुलींना एका रांगेत बसवा. घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावेत. आता त्यांना हरभरा, पुरी, हलवा, खीर इत्यादींचा नैवेद्य अर्पण करा. मुलींनी जेवण संपवल्यानंतर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसायला लावा. यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकवाचा टिळा लावा आणि रक्षासूत्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करा. त्यांना क्षमतेनुसार फळं, वस्त्र आणि दक्षिणा द्या. कन्यापूजेमध्ये वयाचे विशेष महत्त्व. 1-2 वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते. हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते. 2-3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते. हिचे पूजन केल्याने सुखसमृद्धी नांदते. 3-4 वर्षाची कन्या कल्याणी असते. हिचे पूजन केल्याने घराचे कल्याण होते. 4-5 वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते. जी रोगमुक्त ठेवते. 5-6 वर्षाची कन्या कालिका रूपात असते. हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते. 6-7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 6-7 वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते. ही ऐश्वर्य प्रदान करते. 7-8 वर्षाची कन्या शांभवी रूपात असते. हिची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो. 8-9 वर्षाची कन्या दुर्गा देवीचे रूप असते. ही शत्रूंचा नाश करते. 9-10 वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते. सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.